मला तिथं यायचंय सर की लहानपणी पाहिलेलं विमान आणि आता मी विमानात बसणार आहे, तर याच्या मधल्या काळातली तुमच्या मनातली ती गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. तेच मी की मला खरं सांगायचं शब्दातही सांगता येणार नाही, पण एकीकडे आनंद खूप होता आणि एकीकडे असं वाटायचं की मी माझ्या आईवडील यांच्यापासून दूर चाललो, कारण मी ग्रामीण भागातला असल्यामुळे फार काही दूर फॅमिलीपासून राहिलो नाही, म्हणजे जरी राहिलो पण तो अटॅचमेंट होती. बरोबर. पण जायचं होतंच. मला अजूनही आठवतं की ग्रामीण भागामध्ये जी आई असती आपली, तर इवन आपला मुलगा अमेरिकेला चालला आहे तरी माझ्या आईने ते लाडू असतात ते लाडू बांधून दिले, काही पुऱ्या करून दिल्या आणि गेलो मी. तर मला असं मला आठवतं की इथून आम्ही निघालो, डायरेक्ट अमेरिकेला विमान नव्हतं, तर ॲम्स्टरडॅमला शिपॉल एअरपोर्टवरती आम्ही तिथनं आम्हाला चेंजओव्हर होता राईट. तर त्या काळात मी असं उत्साहाने बघत होतो की कधी मी परदेशातलं ही जमीन बघतो, ही धरती बघतो. तिथं आम्ही उतरलो आणि तो आनंद एकदम छानच होता. आणि मग तिथनं मी अमेरिकेला गेलो. अमेरिकेत काही वर्ष तिथं नोकरी केली आणि ती नोकरी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी जास्त काळ इकडे राहिलो मी इकडचाच होईल. तर आणि चांगली संधी माणूस बघतच असतो नेहमी. आणि मग मला जर्मनीमध्ये संधी आली आणि जर्मनीमध्ये मी सगळ्यात जास्त 5 ते 5.5 वर्ष जर्मनीमध्ये मी अमेरिकेतून जर्मनीमध्ये. तर मी तिथे एक 5-5.5 वर्ष नोकरी केली.